हाय फ्रेंड्स, आज आपण विंटर स्पेशल ड्रायफ्रुट्स लाडू करणार आहोत. हेल्दी असे लाडू आहेत. यामध्ये आपण गूळ किंवा साखरेचा वापर करणार नाहीत. खजुराच्या गोडव्यातच आपण हे लाडू करणार आहोत. अगदी हेल्दी असे लाडू आहेत. सर्वात आधी मी खोबरे खिसून घेतलेले आहेत, ते 1 वाटी आहेत. बदाम 1 वाटी, पिस्ता माझ्याकडे होता तेवढा घेतलेला आहे पाव कप, अक्रोड पाव कप, अर्धी वाटी असेल अक्रोड, नंतर 1 वाटी काजू, डिंक 1 वाटी आणि मनुके पाव वाटी, मखाना 1 वाटी आणि तळण्यासाठी आपल्याला तूप 1 वाटी, खजूर अर्धा किलो आहे आणि तीळ आणि खसखस आपल्याला 2-2 चमचे लागणार आहे. त्याबरोबर खारीक पावडर पाव किलो आणि सनफ्लावर आणि पंपकिन सीड्स आपल्याला 2-2 चमचे टाकायचे आहेत. चला मग आता हे आपण एक एक करून सगळे रोस्ट करून घेणार आहोत आणि तुपामध्ये तळून घेणार आहोत. सर्वात आधी आपल्याला जाडबुडाची कढई घेऊन त्याला तापत ठेवायचे आहेत. त्यानंतर आपले जे सुखे आहेत ते आपल्याला आधी भाजून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी मी खोबरं भाजून घेतलेले आहे. खोबरं आपल्याला थोडंसं खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर मी मखाना सुद्धा रोस्ट करून घेतलेला आहे. मखाना रोस्ट केल्यामुळे तो थोडा क्रिस्पी होतो आणि त्याच्यामध्ये तूपही तुम्ही ॲड करू शकता. मी इथे 1 चमचा तूपसुद्धा ॲड केलेला आहे. आता एक एक करून आपल्याला सर्व ड्रायफ्रूट तुपात तळून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत. आता सर्वात आधी मी कढईमध्ये 2 चमचे तूप ॲड करून बदाम रोस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी आपले काजूसुद्धा रोस्ट करून घेतलेले आहे. एक्स्ट्रा मी ह्यामध्ये तूप ॲड केले नव्हते. त्यानंतर मी अक्रोडसुद्धा थोडे रोस्ट करून घेतलेले आहे. अक्रोड ॲड करताना मी 1 चमचा तूप टाकलं होतं. जास्त सुकं रोस्ट नाही केलं, त्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं. नंतर पिस्ता मी रोस्ट करून घेतलेला आहे. आता कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तूप टाकून मी डिंक तळून घेतलेला आहे. मी पूर्ण वापर केलेला नाहीये. मी डिंक फक्त अर्धी वाटी यूज केलेला आहे इकडे. नंतर खारीक पावडर सुद्धा आपल्याला तूप घालून त्यालाही चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे. नंतर तीळ आणि खसखस सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे आहेत, त्यामधली कच्चापणा घालवण्यासाठी. आता मी सर्वात आधी खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं बारीक करून घेतलेलं आहे. नंतर तूप टाकून थोडंसं आपल्याला खजूर गरम करून घ्यायचे, त्यामुळे ते सॉफ्ट होते. नंतर आता आपल्याला सुके हे पदार्थ एक एक करून आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. खोबरं, मखाना आणि मी तीळ आणि खसखस आधी वाटून घेतलेले आहे. त्यानंतर ते काढून त्यामध्ये मी खारीक पावडर ॲड केली आहे. नंतर काजू, बदाम, अक्रोड सुद्धा मी बारीक करून घेतलेले आहे. नंतर मी डिंक बारीक करून घेतलेला आहे. आता मी हे आपण बारीक केलेला खजूर सुद्धा आपण सॉफ्ट झालेला आहे. आता इकडे मी पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स सुद्धा थोडं तुपात रोस्ट करून घेतलेले आहे आणि मनुके सुद्धा तळून घेतलेले आहेत. मनुके मी अखेच टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण आता एकजीव करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण माझे थोडेसे कोरडे कोरडे वाटत होते, तर ते मी यामध्ये 2 चमचे मी तूप अजून ॲड केलेले आहे आणि हे चांगले मी मिक्स करून घेतलेले आहे. हे माझे मिश्रण चांगले मिक्स करून झाले आहे. आता मी ह्याचे